महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्या पालकमंत्र्यांनी याकूब मेननला फाशी देऊ नका असा टाहो फोडला होता, त्याच्याच मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सेनेनी आज कशा प्रकारे राष्ट्रद्रोह्यांवर बोलावं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला अतिरेक्यांना आणि धर्मांधांना कशा प्रकारे पाठीशी घातलं जात होतं त्याचं ही खबर आणि त्याच्या बाजूला केलं गेलेलं सुशोभीकरण हे उत्तम उदाहरण आहे. टिपू सुलतानांचं नाव जेव्हा मालवणीला दिलं गेलं त्यावेळेला मुंबईत महापालिकेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं? राष्ट्रद्रोही शक्तींना प्रोत्साहन देण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट हे आहे की ज्या लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली आणि सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेतली ते लोक सुद्धा या प्रकाराला पाठीशी घालतात. ही अतिशय निंदनीय बाब. मुंबई महापालिकेतील भाजपचे नेते प्रभाकर शिंदे आपल्यासोबत आहेत. शिंदे साहेब, याकूब मेमनची कबर आणि त्याच्या भोवती करण्यात आलं सुशोभीकरण नाही, खरं तर माननीय गृहमंत्र्यांचं, आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजींचं मी सगळ्यात पहिलं अभिनंदन करतो. याचं कारण मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला अतिरेक्यांना आणि धर्मांधांना कशा प्रकारे पाठीशी घातलं जात होतं त्याचं ही खबर आणि त्याच्या बाजूला केलं गेलेलं सुशोभीकरण हे उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून माननीय गृहमंत्र्यांचं सुरुवातीलाच अतिशय मनापासून अभिनंदन करतो की याची चौकशी झालीच पाहिजे. या राष्ट्रद्रोह्यांना, या अतिरेक्यांना, मुंबईकरांच्या जीवनामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणून मुंबईकरांच्या चिंध्या उडवणाऱ्या अतिरेक्यांचा कशा प्रकारे सन्मान राखण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं चव्हाट्यावर आलं पाहिजे. एक दुसरं असं आहे की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ज्या पालकमंत्र्यांनी याकूब मेननला फाशी देऊ नका असा टाहो फोडला होता त्याच्याच मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सेनेनी आज कशा प्रकारे राष्ट्रद्रोह्यांवर बोलावं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. मग घाटकोपरचा पूल असेल किंवा टिपू सुलतान उद्यानाचं नामकरण करणं असेल, मालाड मालवणीमध्ये एक उद्यान बांधण्यात आलं त्याचं टिपू सुलतान नामकरण करण्यात आलं, किंवा मग आता याकूबच्या समाधीचं किंवा याकूबचा जो थडग आहे त्याचं सुशोभीकरण असेल. मुंबईमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये देशविरोधी कृत्य करणाऱ्यांचं एक प्रकारे उदात्तीकरण करण्याचे डाव वास्तविक स्वरूपात नियोजनबद्ध स्वरूपात आखले जात आहेत असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या, ही 3-4 प्रकरणं जी मुंबई शहरामध्ये अलीकडच्या काळामध्ये महाविकास आघाडी राज्यामध्ये आणि शिवसेनेची सत्ता महापालिकेमध्ये त्याच्यानंतर जी झालेली आहे ती मी आपल्या लक्षात आणून देतो की मानखुर्द येत्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारचा भारतीय जनता पक्षाचा प्रस्ताव हा पटलावर आणा. पण एका विशिष्ट धर्माच्या लांगुल चालण्यासाठी किंवा विशिष्ट समाजाच्या मतपेटीवर डोळा ठेवून हा प्रस्ताव पास करण्यात आला नाही. दुसरं उदाहरण, मालाड मालवणी येथे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांच्या विभागात एका उद्यानाला टिपू सुलतानचं नाव देण्यात आलं. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने प्रखर विरोध केला आणि त्याच्यानंतर सत्ताधारी शिवसेनेनी राणी लक्ष्मीबाई असं आम्ही नाव देऊ असं घोषित केलं. पण पुन्हा एकदा एका विशिष्ट समाजाच्या लांगुलचालना पोटी सत्ताधारी पक्षाची ती हिंमत झाली नाही. अशी अनेक उदाहरणं देता येतील की मग याकूब मेननच्या समाधीच्या भोवतालचं सुशोभीकरण असो, टिपू सुलतानचा नाव देण्याचा प्रसंग असो, किंवा मानखुर्द इथल्या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव देण्याचा विषय असो, प्रत्येक वेळेला गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये राष्ट्रद्रोह्यांचं किंबहुना
अतिरेक्यांचं, हिंदू धर्मावर चाल करून आलेल्या अतिरेक्यांचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. या सगळ्या प्रकरणावर आज आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. मात्र यावर जेव्हा बोलताना किशोरी पेडणेकर यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी भाजप नेत्यांवरच आगपाखड केली आहे आणि आम्ही या सगळ्या प्रकरणाचा विरोध करतो वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी माध्यमांसमोर सांगितल्या. नाही, किशोरी पेडणेकर काय बोलल्या ते मला माहिती नाही, पण ही उदाहरणं आहेत ना की टिपू सुलतानांचं नाव जेव्हा मालवणीला दिलं गेलं त्यावेळेला मुंबईत महापालिकेत असलेल्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं? किशोरी पेडणेकर यावेळेला तर महापौर होत्या आणि अनधिकृतपणे नामकरण केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणं हा महापालिकेचा अधिकार होता, पण कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. घाटकोपरच्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या असा प्रस्ताव आला होता. किशोरी पेडणेकरांनी त्याला संमतच केला नाही, किंबहुना त्याचा पुढाकार सुद्धा घेतला नाही. त्यामुळे कथनी आणि करणी याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. मला असं वाटतं की केवळ या विषयावर बोलघेवड्यापणा करू नये, तर प्रत्यक्षात काय कृती करणार हे शिवसेनेनी आणि माजी महापौरांनी दाखवून द्यावं. या सगळ्या घडामोडी जेव्हा घडतात किंवा मागच्या काही महिन्यांपासून या सगळ्या घडामोडी सातत्यानं घडत आहेत, हे कुठेतरी नियोजनबद्धरित्या हे सगळं घडवलं जाते किंवा मुंबई महापालिका निवडणुकीचा त्याला कुठेतरी एक अँगल आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मी तुम्हाला एक सांगतो की अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राष्ट्रद्रोही शक्तींना प्रोत्साहन देण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट हे आहे की ज्या लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली आणि सत्तेसाठी हिंदुत्वाशी फारकत घेतली, ते लोक सुद्धा या प्रकाराला पाठीशी घालतात. ही अतिशय निंदनीय बाब आहे. शेवटचा प्रश्न, या सगळ्या प्रकारामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती खूप मोठ्या प्रमाणात टीका होते की त्यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणाकडे कानाडोळा केला आणि त्यांची मूकसंमती या सगळ्या प्रकरणाला होती. तुम्हाला हे तथ्य वाटतं? मी तर याला टीका म्हणणार नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव आहे. याचं कारण महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी नामकरणाच्या बाबतीत घडल्या, राष्ट्रद्रोही शक्तींची नामकरणं ज्या ठिकाणी केली गेली त्या वेळेला भारतीय जनता पक्षाने खूप मोठं उग्र असं आंदोलन या ठिकाणी निर्माण केलं. सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी या सगळ्या प्रकाराला पाठीशी घालण्याचं काम अतिशय पद्धतशीरपणे केलं.